वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्म. स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कायदे या आपल्या मुख्य परीक्षांना उपयुक्त असणाऱ्या टॉपिकवरची सिरीज सुरू करत आहोत. त्याच्यातलं हे पहिलं लेक्चर आहे. हे लेक्चर उपयुक्त आहे MPSCच्या ज्या परीक्षा असतात त्या म्हणजे राज्यसेवा कंबाईन यांच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठी कायदे नावाचा जो घटक आहे तो आपण या सिरीजमधनं कंप्लीट करणार आहोत. त्यातलं हे सुरुवातीचं लेक्चर आहे. जर तुम्ही या सेशनवरचं इंट्रोडक्शन सेशन जर तुम्ही बघितलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही आपल्या या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे कायद्यांवरची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यात सर्वात पहिले इंट्रोडक्शन सेशन टाकलेलं आहे की आपण कायदे कशा प्रकारे बघणार आहोत, त्याचं पॅटर्न काय असणार आहे, तुम्हाला त्यातनं काय काय अपेक्षित आहे आणि मी कशा पद्धतीने ते इथे कंप्लीट करून घेणार आहे, हे सगळं मी त्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला हे लेक्चर पुढे कंटिन्यू करायचं असेल आणि याच्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट मिळवायचा असेल, ठीक आहे, तर जास्तीत जास्त फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर ही सिरीज कशा प्रकारे चालणार आहे आणि याच्यातनं आपल्याला कशा प्रकारे जास्तीत जास्त आउटपुट गेन करता येईल हे सर्व मी सांगितलेलं आहे इंट्रोडक्शन नावाच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर इथून पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे. कारण डायरेक्ट इथून पुढे कराल तर मी ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे त्या सेपरेटली मी त्या व्हिडिओमध्ये बनवून ठेवलेल्या आहे, त्या मी इथे परत रिपीट करणार नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही आधी तो व्हिडिओ बघावा अशी विनंती राहील. तर आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम या कायद्यावरती. आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यसेवेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये एकूण 10 कायदे दिलेले आहे जे आपल्याला अभ्यासायचे आहे. आणि जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर या 10 कायद्यांवरती कमी अधिक प्रमाणात थोडे थोडे प्रश्न आलेले आहेत. एकूणच 15 मार्कांना आणि 15 क्वेश्चनला ऑन ॲन ॲव्हरेज हा टॉपिक विचारला जातो. आणि आपण जे काही 10 लेक्चर एकामागे एक घेणार आहोत त्याच्यामधनं मी तुम्हाला अश्योर करतो की तुम्हाला लेक्चरच्या स्लाईड्स आणि लेक्चरच्या नोट्स व्यतिरिक्त कुठलंही पुस्तक घेण्याची गरज राहणार नाही. हे तुम्ही लेक्चरची क्वालिटी लेक्चर झाल्यावर तुम्ही स्वतःच बघाल. ठीक आहे. तर आपण सुरू करूया पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. ठीक आहे. आता कुठलाही कायदा असेल त्याचं जे काही साल आहे किंवा नंबर आहे त्याच्याविषयी जो पण काही डिजिट आहे तो आपण इंग्लिशमध्येच नोट करणार आहोत. तर तुम्हाला टॉपिकचं टायटल टाकायचं आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम. हे सर्व कोऱ्या पेजेसवरती लिहून घ्या जे मी या ठिकाणी सांगत चालणार आहे. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. ठीक आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. ठीक आहे. आता जर तुम्ही सिलेबस बघितला असेल तर तिथे काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की काही ठिकाणी अधिनियम लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि काही ठिकाणी नुसतं नियम लिहिलेलं आहे. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहे. ठीक आहे. अधिनियम ही गोष्ट वेगळी येते आणि नियम ही गोष्ट वेगळी येते. बऱ्याच जणांना त्या साध्या बेसिक गोष्टीमध्ये पण कन्फ्युजन असतं. त्यामुळे मी परत इथे एकदा रिपीट करतो की अधिनियम म्हणजे ॲक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे हा सरकारचा कायदा आहे. आणि नियम म्हणजे रूल्स असतात आणि ते एक्झिक्युटिव्ह बनवत असतो. जसं कायदा हे लेजिस्लेचर बनवत असतं, पार्लमेंट बनवत असतं. तर त्या कायद्यावरून अनुसरून जे रूल्स बनवायचे असतात ते एक्झिक्युटिव्हचं काम असतं. म्हणजे बेस लेवलला आपल्याला माहिती आहे की कुठलाही एक कायदा जो बेस लेवलला असतो आणि त्या कायद्याला अनुसरून जे रूल्स बनतात त्याच्यावरून कामकाज चालत असतं. ठीक आहे. तर अधिनियम वेगळा आहे आणि नियम वेगळा आहे. तर या शब्दांमध्ये आपल्याला कन्फ्युजन नाही व्हायचं आहे. अधिनियम म्हणजे ॲक्ट आहे आणि नियम म्हणजे रूल्स आहे. ठीक आहे. तर आता आपण बघत आहोत एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. हा लागू झालेला आहे 19 नोव्हेंबर 1986. ठीक आहे. ही डेट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. डेट तुम्हाला नोट डाऊन करायची आहे की अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे चालू. ठीक आहे. याच्यामध्ये डेटमध्ये पण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं. डेट्स दिलेल्या असतात. काही ठिकाणी ॲडॉप्शनची डेट दिलेली असते म्हणजे कायदा केव्हापासून पारित झाला, ॲडॉप्टला पारित म्हणूया आपण. आणि काही ठिकाणी दिलेली असते अंमलबजावणीची डेट म्हणजे कायदा केव्हापासून लागू झाला, इम्प्लिमेंट झाला, एन्फोर्स झाला. तर आपल्याला हे जे 10 कायदे आपण सिलेबसमध्ये बघतो या प्रत्येक कायद्याची डेट जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची, एन्फोर्समेंटवाली डेट. ठीक आहे. म्हणजे जेव्हापासून कायदा अंमलात आलेला आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर याच्यावरती एक क्वेश्चन का होईना फिक्स असतो. ठीक आहे. एक क्वेश्चन आपल्याला ह्या 10 डेट्समधनं नक्की मिळेल आणि तो जर आपण ह्या 10 कायद्यांच्या पाठ करून ठेवल्या तर आपल्याला तिथे आपला 1 मार्क निश्चित झालेला असेल. ठीक आहे. तर आपल्याला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्टमधली तारीख लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे
19 नोव्हेंबर 1986 या तारखेपासून तो अंमलात आलेला आहे. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे. नावावरनं आपल्याला काय सुचतं आहे? नावावरनं आपल्याला असं लक्षात येतं आहे की एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून हा एक कायदा गव्हर्नमेंटने आणलेला आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर आपलं पर्यावरण. ठीक आहे. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी सरकारने हा 1986ला एक कायदा आणलेला आहे. एवढं आपण बेसिक नावावरनं गेस करू शकतो. तर हा कायदा का लागू केला? इन द वेक ऑफ भोपाल गॅस ट्रॅजेडी. ठीक आहे. इन द वेक ऑफ भोपाल गॅस ट्रॅजेडी. आपल्याला माहिती आहे की भोपाळ वायू दुर्घटना झाली होती 1985 साली. ठीक आहे. मध्य प्रदेशमधलं जे भोपाळ शहर आहे या ठिकाणी युनियन कार्बाईड नावाची एक कंपनी होती, केमिकलची कंपनी होती. ठीक आहे. तर ह्या कंपनीमध्ये असं झालं की इथून वायू गळती झाली आणि त्याच्याने भरपूर लोक त्या ठिकाणी मेले होते. काही लोकांचे डोळे गेले होते. बरेच असे काही प्रॉब्लेम झाले होते. आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचा जो मालक आहे तो भारतातनं पळून गेला होता आणि आपण त्याच्यावर कारवाई करू शकलो नव्हतो. आणि त्यावेळी राजीव गांधी गव्हर्नमेंट होतं आणि त्यामुळे भरपूर मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती की सरकारने यांना प्रोटेक्शन केलं या हिशोबातली सुद्धा कॉन्ट्रोवर्सी झाली होती. तर आपल्याला त्या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये जाण्याचा रस नाही आहे. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू करण्यामागे भोपाळ गॅस ट्रॅजेडीचा मोठा रोल होता. भोपाळ वायू दुर्घटनेमुळे गव्हर्नमेंटला फोर्स केलं की तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी एक विशेष कायदा करून त्याची अंमलबजावणी करा. ठीक आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे घेतलेलं आहे मी विकिपीडियाच्या पेजवरनं. जर आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचं जर विकिपीडिया पेज ओपन केलं तर त्याच्यातली पहिली दुसरी लाईन हीच आहे. ठीक आहे. आणि जर आपण MPSCचे क्वेश्चन्सचं व्यवस्थित ॲनालिसिस करू तर आपल्याला लक्षात येईल की MPSC बऱ्याच वेळेस कुठल्याही गोष्टीच्या विकिपीडिया पेजवरनं डायरेक्टली स्टेटमेंट उचलत असतं. ठीक आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी जर तुम्ही बघितलं AMVIची एक्झाम झाली होती. RTOची जी एक्झाम असते तर ती एक्झाम झाली होती जी MPSCच कंडक्ट करते. त्या ठिकाणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्यावरती एक क्वेश्चन आला होता. ते करंट न्यूजमध्ये पण होतं आणि त्या क्वेश्चनमधले जे पण काही 4 स्टेटमेंट होते ते 4ही स्टेटमेंट डायरेक्टली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या विकिपीडिया पेजवरनं घेतलेले होते. स्ट्रेट त्याच्या तशाच्या तशा लाईन्स उचलून क्वेश्चनमध्ये फ्रेम केल्या होत्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला विकिपीडियासुद्धा महत्त्वाचा सोर्स आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला जे कायद्याचे बेसिक पुस्तकं आपण वाचू कुठलेही त्याच्यात तुम्हाला हा पॉईंट मिळणार नाही की हे का लागू करावं लागलं होतं गव्हर्नमेंटला. ठीक आहे. हे बाकीचे उद्दिष्ट वगैरे हे सगळे पॉईंट तुम्हाला मिळतील पण हा भोपाळ गॅस ट्रॅजेडीवाला पॉईंट तुम्हाला तिथे मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तो नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर आपण कोणते 2 पॉईंट नोट केले? सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशनची डेट जी आहे 19 नोव्हेंबर 1986 आणि सेकंड पॉईंट आपण नोट केला आहे इन द वेक ऑफ भोपाळ गॅस ट्रॅजेडी. ठीक आहे. पुढे जाऊ. उद्दिष्ट. तर कुठल्याही कायद्याचे उद्दिष्ट काय असतात? तर आपल्याला याचे 3 उद्दिष्ट लक्षात ठेवायचे. तर सगळ्यात पहिला जो नावावरनं गेस करण्यासारखा आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधार. ठीक आहे. हा तुम्ही लिहून घ्या. सेकंड आहे स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी. ठीक आहे. स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972 काय आहे? तर 1972ला युनायटेड नेशन्सची एक युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन क्लायमेट नावाची कॉन्फरन्स भरली होती स्टॉकहोममध्ये. ठीक आहे. स्टॉकहोम कुठे आहे? तर स्वीडनमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी ती बैठक भरली होती आणि त्या ठिकाणी निर्णय करण्यात आला होता की आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील त्या देशांना. आणि त्या कॉन्फरन्समध्ये इंडियासुद्धा सहभागी झालं होतं, भारतसुद्धा सहभागी झालं होतं आणि भारताने समर्थन दिलं होतं की आम्हीसुद्धा त्याची अंमलबजावणीसाठी कायदा करू. पण तो बघा 1972 पासून 1986पर्यंत आपल्याकडे त्याचे अंमलबजावणी झाली नव्हती. तर मग 1986ला या स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये जे काही प्रोव्हिजन्स होते त्याला अनुसरून आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट बनवलेला आहे. तर हा पॉईंट आपल्याला सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972. थर्ड पॉईंट काय आहे की मानव, वनस्पती, इतर जीवित प्राणी आणि प्रॉपर्टी यांची हानी रोखणे. बघा आता या थर्ड पॉईंटमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर याची आपण बेसिक आयडिया मिळवतो आहे. बेसिक डेफिनेशन लक्षात घेतो आहे की एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की कशाचं प्रोटेक्शन करायचं आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट याच्यावरनं आपल्याला समजलं की एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करायचं आहे. पण एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की काय समजायचं आणि त्यात काय काय घ्यायचं तर त्याच्यासाठी हे 4 गोष्टी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ह्युमन.
मानव. दुसरी गोष्ट आहे वनस्पती, प्लांट्स, इतर जीवित प्राणी मीन्स अदर ॲनिमल्स. अँड प्रॉपर्टीसुद्धा एक महत्त्वाचा इथे पॉईंट आहे जो आपण स्किप करू शकतो. आपल्या कॉमन सेन्सने आपण याला स्किप करू शकतो की आपल्याला असं वाटेल एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या नैसर्गिकरित्या बनलेल्या गोष्टी आहेत त्याच येतील, पण तसं नाही आहे. अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट एन्व्हायरमेंटच्या डेफिनेशनमध्ये प्रॉपर्टीसुद्धा येतं, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येतं, रोड्स येतात, रेल्वेज येतात, बिल्डिंग्स येतात. ठीक आहे, ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी, हे सर्व काही प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये येतं आणि यांची सर्वांची हानी रोखायची आपल्याला. तर हे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही हे तिन्ही पण पॉईंट नोट डाऊन केले असणार. नेक्स्ट पॉईंट काय आहे, टोटल 4 चॅप्टर्स अँड 26 सेक्शन्स. किती चॅप्टर आहे याच्यामध्ये? 4 चॅप्टर आहे आणि 26 सेक्शन्स आहे. ठीक आहे, आता माहिती आपण सुरुवातीला मी तुम्हाला अधिनियम आणि नियममधला डिफरन्स सांगितला होता. या ठिकाणी मी अजून एक डिफरन्स सांगतो जो बऱ्याच लोकांना कन्फ्युजिंग आहे. सेक्शन्स म्हणजे काय असतं? ठीक आहे, आता आपण कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं असेल, बरोबर. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला माहिती आहे की काही चॅप्टर्स आहे आणि त्या चॅप्टर्समध्ये काही आर्टिकल्स आहे, बरोबर. तर असे भरपूर आर्टिकल्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, जवळपास 450च्या आसपास आर्टिकल्स आहे. ठीक आहे, मग त्यातलं आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 1 दॅट इज इंडिया शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. आर्टिकल 21 हे आहे राईट टू लाईफ, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे झाले आर्टिकल्स. तर जे कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात त्यांना आपण आर्टिकल्स म्हणतो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्यांना आर्टिकल्सच म्हणतो. आणि ज्या कुठल्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स आहे, ॲक्टच्या प्रोव्हिजन्स आहे, त्यांना आपण सेक्शन्स म्हणतो. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये स्वॅप नाही करायचं आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला सेक्शन नाही म्हणायचं आहे आणि ॲक्टच्या प्रोव्हिजन्सला आपल्याला आर्टिकल नाही म्हणायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला सेक्शन हीच टर्म जास्त या ठिकाणी उपयुक्त आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. सेक्शन्स काय असतात? जे कुठल्या पण ॲक्टच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात त्यांना आपण सेक्शन्स म्हणतो. याचा मराठी शब्द जर आपण ट्रान्सलेट केला तर याला कलमच आहे. ठीक आहे, मग आर्टिकललासुद्धा मराठीत कलम म्हणतात आणि सेक्शनलासुद्धा मराठीत कलम म्हणतात. त्यामुळे मराठीमध्ये याला वेगळं समजलं जात नाही. पण जर ॲप्रोप्रिएट इंग्लिश भाषेतला शब्द वापरायचा झाला तर त्या ठिकाणी सेक्शन वापरावं लागेल कायद्यासाठी. ठीक आहे, तर हे पण तुम्ही एक लक्षात ठेवा की सेक्शन म्हणजे नक्की काय असतं. तर या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की 4 चॅप्टर आहे आणि 26 सेक्शन आहे. नेक्स्ट, तर मग आता आपण एक एक चॅप्टर बघणार आहोत. त्याच्यातले प्रोव्हिजन्स तुम्ही नोट डाऊन करणार आहात आणि हे सर्व मी बनवलं आहे कायद्याच्या PDF मधनं. ठीक आहे, कायद्याचं जे ॲक्च्युअल PDF आहे त्याच्यात चॅप्टर वाईज चॅप्टर गेलेलो आहे आणि त्यातल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहे त्यांना थोडंसं शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला समजेल अशा भाषेत लिहून हे हे स्लाईड मी या ठिकाणी तयार केलेली आहे. तर तुम्ही हे एक एक लिहून घ्या. जसं जसं मी या ठिकाणी एक्सप्लेन करत चाललो आहे त्या स्पीडमध्ये लिहून घ्या. जर माझा स्पीड तुम्हाला जास्त वाटला तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून तेवढी स्लाईड नोट डाऊन करू शकता आणि ती त्याच ठिकाणी नोट डाऊन करा, म्हणजे नंतर तुमच्याकडे पाईलअप होणार नाही. आणि ह्या ज्या तुमच्या नोट्स बनतील, अल्टिमेटली हे जे 10 कायदे आपण बघणार आहोत याच्यातनं ज्या काही तुमच्या नोट्स बनतील लिहिलेल्या, तुमच्या भाषेत लिहिलेल्या, हे तुमचे बेस्ट रिसोर्स राहतील. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला पुस्तक घेण्याची गरजही पडणार नाही, ही गॅरंटी माझी. ठीक आहे, तर सुरू करू. चॅप्टर 1 प्रकरण 1 याच्यामध्ये काय प्रोव्हिजन्स आहे? तर कुठल्याही कायद्याचं सगळ्यात पहिलं जे चॅप्टर असतं तर त्याच्यामध्ये कायद्याचं नाव असतं आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे असतं. ठीक आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की नाव तर आपल्याला कळालं आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे. आता सेक्शन 1मध्ये त्याची व्याप्ती दिलेली आहे की तो कुठपर्यंत लागू आहे. तर इथे आहे दिलेलं संपूर्ण भारतभर. तर हे आपल्याला नोट डाऊन करायचं आहे की सेक्शन 1मध्ये काय दिलेलं आहे, व्याप्ती दिलेली आहे आणि कायदा कुठपर्यंत लागू होतो, संपूर्ण भारतभर. आता हे काही कायद्यांमध्ये व्याप्तीच्या ठिकाणी काश्मीर वगळता संपूर्ण भारत ही प्रोव्हिजन असायची, पण तीसुद्धा प्रोव्हिजन आता चेंज झालेली आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 370ला निष्प्रभ केलेलं आहे. ऑगस्टमध्ये ते बिल आणलं आणि ते पास पण झालेलं आहे. मग तिथून पुढे सगळे कायदे ॲटोमॅटिकली जम्मू काश्मीरला लागू होतात. ठीक आहे, मग आपल्याला आता तसं वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण इथून पुढचे किंवा इथून मागचे सगळेही कायदे जम्मू काश्मीरला ॲज इट इज लागू होणार आहे. पण आपल्याला कुठे ट्विस्ट करू शकता MPSC का काही कायदे असे होते की जे सुरुवातीपासूनच संपूर्ण भारतभर लागू होते. ठीक आहे, म्हणजे 1986ला बघा याचं अंमलबजावणी झालेली आहे, तर तिथूनच हा जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे.
आणि काही कायदे जे असे असणार आहे की जे सुरुवातीपासून जम्मू काश्मीर वगळता राज्यांना लागू होते, पण ते 2019मध्ये ते जम्मू काश्मीरलासुद्धा लागू करण्यात आले. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला ट्विस्ट होण्यासाठी ते लक्षात ठेवायचं आहे की आता जसं हा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे, हा सुरुवातीपासूनच संपूर्ण भारतभर लागू होता. पण याच्या विपरीत जर आपण पुढे येणारा जर RTI ॲक्ट बघितला, तर तो सुरुवातीला जम्मू काश्मीर सोडून इतर राज्यांना लागू होता, पण तो ऑगस्ट 2019 नंतर जम्मू काश्मीरलासुद्धा लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा चेंज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर आय होप तुम्ही हे पहिला पॉईंट नोट केला असेल. व्याप्ती आहे संपूर्ण भारतभर. सेकंड सेक्शन काय आहे? परिभाषा, दॅट इज डेफिनेशन्स. परिभाषाला आपण काय म्हणू? डेफिनेशन्स. तर मग आता बघा, कुठल्याही कायद्यामध्ये त्या कायद्यामध्ये ज्या काही टर्म वापरलेल्या असतात, पुढे जाऊन त्या काही टर्म वापरलेल्या असतात, तर त्यांची डेफिनेशन दिलेली असते. ठीक आहे. की पर्यावरण आहे किंवा प्रदूषक आहे, याला नक्की काय म्हणायचं आहे, तर ही डेफिनेशनसुद्धा त्याच कायद्यामध्ये दिलेली असते. शक्यतो पहिलं 1 किंवा 2 नंबरचं सेक्शन जे असतं ते डेफिनेशनसाठी असतं. ठीक आहे. तर हे 2 किंवा 3, 1, 2, 3 यामध्येच डेफिनेशनचं सेक्शन असतं. तर या ठिकाणी सेक्शन 2मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे? डेफिनेशन्स. आता आपण एक एक डेफिनेशन नोट डाऊन करू. तर इथे नोट डाऊन करताना तुम्हाला जिथे दिलेलं आहे, तर इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये ABCD घ्यायचं आहे. ठीक आहे. इंग्लिशमध्येच तुम्हाला हे पॉईंट नोट करायचं आहे, कारण हे मराठीत काय काय ठिकाणी यांनी असं कन्फ्युजन केलेलं आहे MPSCवाल्यांनी की बघा, ते मराठीमध्ये सुरुवात क ख ग पासून करता काय काय ठिकाणी. ठीक आहे. आणि कला आपण जर फक्त मराठीमध्ये वाचलं आणि आपण समजलं की आर्टिकल 3 मध्ये काय आहे असा क्वेश्चन आला आपल्याला. ठीक आहे. सेक्शन 3 मध्ये काय आहे असा क्वेश्चन आला, तर त्या कला आपण आपल्या भाषेत डोक्यामध्ये C समजतो. पण MPSCच्या दृष्टीने ते क म्हणजे पहिलं असतं, जे A असायला पाहिजे. ठीक आहे. कळतं आहे का? हे असं कन्फ्युजन होतं. आणि हे जर तुम्ही प्रिवियस इयरचे क्वेश्चन बघितले, तर हे याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला एक पॅटर्न आपला फिक्स करायचा आहे की आपण कुठला पण डिजिट बघू, तर तो आपल्याला इंग्लिशमध्येच नोट करायचा आहे. आणि कुठलं पण ॲक्रोनिम बघू, तर ते पण आपल्याला इंग्लिशमध्येच नोट डाऊन करायचं आहे. जसं आता इथे हा आहे, तर हा Aसाठीच नोट डाऊन करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. हा B आहे, तर तुम्हाला इकडे B नोट डाऊन करायचं आहे. काय काय ठिकाणी हे झालेलं दिसेल तुम्हाला पुढच्या स्लाईड्समध्ये, तर तुम्ही नोट डाऊन करताना ABCDनुसारच नोट डाऊन करणार आहे. जरी मी तिथे ब कडं दिलेलं असेल, कारण मी हे कॉपी पेस्ट केलेलं आहे. तर तुम्ही नोट्स काढताना तिथे ABCD प्रमाणे लिहा. तर सगळ्यात पहिले आपल्याला डेफिनेशन घ्यायची आहे. 2A मध्ये कोणती डेफिनेशन आहे? 2A मध्ये, तर ती आहे पर्यावरण. तर व्हॉट इज एन्व्हायरमेंट? पर्यावरणमध्ये पाणी, वायू, जमीन आणि पाणी, हवा आणि जमीन व मानवांमध्ये इतर सजीव प्राणी यांच्यात आणि दरम्यानचे आंतरसंबंध, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि मालमत्ता. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की या सगळ्यांमधले इंटर रिलेशनशिप्स, आंतरसंबंध, म्हणजे पाणी, जमीन, वायू, वनस्पती, मानव, या सजीव प्राणी वगैरे वगैरे, सूक्ष्मजीव, हे जे काय आहे या सगळ्यांमधले आंतरसंबंध जे आहे त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, असं यांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटचा पॉईंट त्यांनी इथे दिलेला आहे मालमत्ता, म्हणजेच प्रॉपर्टी. बघा, जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ते सुद्धा पर्यावरणाच्या परिभाषेमध्ये म्हणजे डेफिनेशनमध्ये येतं. तर पर्यावरणामध्ये काय काय घ्यायचं आपल्याला? पाणी, वायू, जमीन, इतर सजीव प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचे आंतरसंबंध आणि मालमत्ता, दॅट इज प्रॉपर्टी. सेकंड B काय आहे? सेकंड B आहे वातावरणीय प्रदूषक, म्हणजे एन्व्हायरमेंटल पॉल्युटंट्स. ठीक आहे. प्रदूषक म्हणजे काय? पॉल्युटंट्स म्हणजे असे घटक की जे प्रदूषण करता. तर मग प्रदूषक म्हणजे काय? कोणताही घन किंवा वायूयुक्त पदार्थ जो वातावरणास हानिकारक आहे. सिंपल डेफिनेशन केली आहे प्रदूषकाची की असा पदार्थ जो वातावरणाला हानी पोचवतो त्याला आपण म्हणू पॉल्युटंट, म्हणजे पर्यावरण प्रदूषक. 2C मध्ये काय दिलेलं आहे? पर्यावरण प्रदूषण. ठीक आहे. मग आता प्रदूषण म्हणजे काय? पहिले तर आपण बघितलं की प्रदूषक म्हणजे काय, म्हणजे पॉल्युटंट म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपण बघितलं पर्यावरण म्हणजे काय. आता पर्यावरणाचं प्रदूषण म्हणजे नक्की काय? म्हणजे कोणत्याही वातावरणात पर्यावरणाच्या प्रदूषकाची उपस्थिती. म्हणजे बघा, हे वरती जे दिलेलं आहे पर्यावरण, याच्यामध्ये जर पॉल्युटंट उपस्थित राहिला, म्हणजे जो हानिकारक पदार्थ आहे तो याच्यामध्ये जर उपस्थित राहिला,
तर त्या गोष्टीला आपण म्हणू प्रदूषण झालं. ठीक आहे. तर मग पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषकाची पर्यावरणामध्ये उपस्थिती. तर ही आहे 2C डेफिनेशन. आय होप तुम्ही हे तिन्ही नोट डाऊन केले असणार. नेक्स्ट डी काय दिलेलं आहे? डी दिलेलं आहे कोणत्याही पदार्थाच्या संदर्भात हाताळणी म्हणजे काय? तर हाताळणी म्हणजे हँडलिंग. तर हँडलिंगची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. हँडलिंग म्हणजे उत्पादन, प्रक्रिया, उपचार, पॅकेजिंग, स्टोरेज, वाहतूक, संग्रह, विक्रीसाठी ऑफर, हस्तांतरण आणि अशा प्रकारच्या वस्तू. ठीक आहे. तर या कायद्यामध्ये हँडलिंगची डेफिनेशन आहे. हँडलिंग म्हणजे काय? असा कोणताही पदार्थ, ठीक आहे, ज्याचं उत्पादन घेत असू किंवा ट्रेड करत असू, स्टोरेज करत असू, वाहतूक करत असू किंवा समोरच्याला देत असू, तर अशा सगळ्या प्रकाराला आपण हाताळणी म्हणू किंवा हँडलिंग म्हणू. तर ही पण डेफिनेशन आपल्याला लिहून घ्यायची आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे? 2E डेफिनेशन दिली आहे घातक पदार्थ, हॅझार्डस एलिमेंट्स. आता घातक पदार्थ कोणते? कोणतेही पदार्थ ज्यांच्या योगे त्यांच्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मांमुळे किंवा हाताळणीमुळे, हाताळणीचे डेफिनेशन वरती दिलेले आहे, मनुष्य, इतर सजीव प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, मालमत्ता किंवा पर्यावरणाला हानी पोहोचते असे घातक पदार्थ. ठीक आहे. घातक पदार्थ म्हणजे काय? की असे पदार्थ ज्यांच्या हाताळणीमुळे केमिकल आणि फिजिओकेमिकल गुणधर्मांमुळे हानी पोहोचते. ठीक आहे. पर्यावरणाला हानी पोहोचते. तर असे सगळे पदार्थ घातक पदार्थांच्या डेफिनेशनमध्ये येतात. ही डेफिनेशन दिली आहे 2E. ठीक आहे. आता 2F काय डेफिनेशन आहे? कोणत्याही उद्योग किंवा परिसराच्या संदर्भात ऑक्युपायर. या बघा, या ठिकाणी ऑक्युपायरची डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे कोण? तर कारखान्याच्या किंवा परिसरातील कारभारावर नियंत्रण ठेवणारी आणि कोणत्याही पदार्थाच्या संबंधात समाविष्ट असलेली व्यक्ती. ऑक्युपायर म्हणजे कोण आहे? की जो एखादी फॅक्टरी ओन करतो, त्याच्या अंडर ती फॅक्टरी रन होते, तर अशा माणसाला आपण ऑक्युपायर म्हणू. ठीक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ऑक्युपायर म्हणजे ओनर असणार आहे किंवा मालक असणार आहे किंवा मॅनेजर असणार आहे. ठीक आहे. तर ऑक्युपायर म्हणजे काय? कुठल्याही फॅक्टरीचा मालक, ओनर, मॅनेजर किंवा तिथे नियंत्रण करत असणारा व्यक्ती, तर त्याला आपण ऑक्युपायर म्हणू. तर आय होप तुम्ही ऑक्युपायरची पण डेफिनेशन लिहून घेतलेली असेल. ठीक आहे. तर ह्या होत्या डेफिनेशन्स. इतक्याच आहे. बघा, डेफिनेशन आपल्याला कोणत्या लक्षात ठेवायचे आहे मी परत एकदा रिवाईज करतो. सगळ्यात पहिले 2A दिलेले आहे पर्यावरण, 2B दिलेले आहे पॉल्युटंट, 2C दिलेले आहे पॉल्युशन, 2D दिलेले आहे हँडलिंग, 2E दिलेली आहे हॅझार्डस एलिमेंट्स, 2F दिलेली आहे ऑक्युपायर. तर या 6 डेफिनेशन A पासून F पर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर 2. आता या ठिकाणी चॅप्टर 2 चालू होतो की मग पुढच्या काय काय प्रोव्हिजन्स आहे काय त्याच्या. तर जे 3 नंबरचं सेक्शन आहे आपलं, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारची शक्ती. आता बघा, इथे शक्ती दिलेलं आहे. तर याला आपण, याच्यात तुम्हाला लक्षात येईल की हे गुगल ट्रान्सलेशनचा वापर करून असं झालेलं आहे. ठीक आहे. हे म्हणजे काय आहे? पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. असं सिम्पल इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी स्टेटमेंट असणार आहे, पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. पण त्याचं गुगलने कसं ट्रान्सलेट करून दिलं? पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शक्ती. तर हे बघा, हे मी असं का ठेवलं हे तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी की बऱ्याच वेळेस बघा, आपण जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वगैरे करतो प्रिलिम्समध्ये, तर त्या ठिकाणी असे शब्द काय काय आपल्याला कन्फ्यूज करणारे असतात, कारण ते गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून इंग्लिशमधनं मराठीत कन्वर्ट केलेले असतात. त्यामुळे ते स्टेटमेंट थोडंसं अवघड जातं वाचायला किंवा समजायला. तर त्यामुळे जिथे कुठं आपल्याला असं डाऊटफुल सिच्युएशन क्रिएट होईल, त्या ठिकाणी आपल्याला संबंधित प्रश्नाचं इंग्लिश ट्रान्सलेशन नक्की बघायचं आहे. त्याच्यातून आपल्याला खूप मदत होणार आहे आणि ते सोपं पण असणार आहे. ठीक आहे. तर मग 3 सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे? सेक्शन 3, पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉवर आहे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं. इथे आपल्याला केंद्र सरकार हा कीवर्ड लक्षात ठेवायचा, याला तुम्ही अंडरलाईन करा, केंद्र सरकार. मग आता त्याच्यामध्ये काय काय आहे? तर सगळ्यात पहिले प्रदूषण रोखणे, नियंत्रित करणे, कमी करणे. ठीक आहे. आता हे बेसिक आहे. प्रदूषण रोखणे, नियंत्रित करणे, कमी करणे. उपाय कोणते करणार आहे? एक तर राष्ट्रव्यापी कार्यक्रम, समन्वय, स्टँडर्ड सेट करणं, घटक पदार्थांसाठी सेफगार्ड्स ठरवणं,
परीक्षण करणं, संशोधन कारखान्याचा शोध घेणं, लॅबची स्थापना करणं, मॅन्युअल्स तयार करणं, कोड्स तयार करणं आणि वरील उपायांसाठी ऑथॉरिटी स्थापन करणे. ठीक आहे. म्हणजे बघा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट थ्रू जी ऑथॉरिटी तयार होणार आहे ती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला मिळाला? जर आपण 3 आर्टिकल व्यवस्थित वाचलं तर आपल्याला काय लक्षात येईल की वरील उपायांसाठी ऑथॉरिटी स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे केंद्र सरकारला. ठीक आहे. तर हा पॉईंट आपल्याला 3 मधनं लक्षात ठेवायचा आहे. बाकी हे काही नाही लक्षात आलं तरी चालेल की जी ऑथॉरिटी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी क्रिएट होणार आहे ती स्थापन करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे. ठीक आहे. 4th पॉईंट, अधिकारी नेमणे व त्यांचे कार्यक्षेत्र ठरवणे. असे अधिकारी केंद्राच्या अखत्यारीत असणार. ठीक आहे. मग आता 4 पॉईंटमध्ये काय आहे की जर 3 पॉईंटमध्ये दिलेलं आहे की ऑथॉरिटी नेमायची आहे, मग त्या ऑथॉरिटीला काहीतरी अधिकारी पण प्रोव्हाइड करावे लागतील. तर मग ते 4मध्ये दिलेलं आहे की अधिकारी नेमणे आणि त्यांचे कार्य अधिकार वगैरे ठरवणे हे सगळी केंद्राची जबाबदारी असेल. ठीक आहे. तर तुम्ही हे दोन्ही पॉईंट नोट डाऊन करून घ्या. याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाण्यासारखं काही नाही. 3मध्ये पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट अँड फॉर दॅट क्रिएशन ऑफ अ ऑथॉरिटी. 4थमध्ये काय दिलेलं आहे? 4थमध्ये दिलेलं आहे अधिकारी नेमणे आणि त्यांचे कार्य ठरवणे. ठीक आहे. टू अपॉइंट ऑफिसर्स हे 4थमध्ये दिलेलं आहे. टू अपॉइंट ऑफिसर्स. सेक्शन 5. सेक्शन 5मध्ये काय आहे? डायरेक्शन्स. डायरेक्शन्स म्हणजे काय? दिशा दाखवणे किंवा दिशानिर्देश करणे. ठीक आहे. केंद्र सरकारला दिशानिर्देश देण्याचे अधिकार. कुठल्याही पण फॅक्टरीजला वगैरे कोण निर्देश देऊ शकतं? तर केंद्र सरकार देऊ शकतं. आणि ते निर्देश त्या फॅक्टरीवरती काय असणार आहे? बंधनकारक असणार आहे. आणि ते निर्देश तोंडी नाही द्यायचे, तर लेखी द्यायचे. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं या ठिकाणी. कीवर्ड काय काय आहे? सेक्शन 5मध्ये दिलेलं आहे की केंद्र सरकारला अधिकार आहे डायरेक्शन्स देण्याचा. ठीक आहे. पण ते डायरेक्शन्स कसे असतील? तर ते लेखी असायला हवे आणि ते कंपनीजवरती ते बंधनकारक असतील. ठीक आहे. बाइंडिंग असतील आणि रिटर्नमध्ये द्यायला लागतील. अगेन्स्ट सच डायरेक्शन्स अपील टू द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ठीक आहे. NGTकडे अपील करावे लागेल जर आपल्याला असे डायरेक्शन्स, म्हणजे एखादी कंपनी आहे तिला असं वाटतं की आम्हाला हे चुकीचे डायरेक्शन दिलेले आहे केंद्र सरकारने, आम्ही याच्यामध्ये बसत नाही. ठीक आहे. आणि आमचं काही उत्सर्जन जास्त नाही वगैरे वगैरे, तर अशा ठिकाणी तर त्यांना केंद्र सरकार विरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. पण ते अपील त्यांना कोणाकडे करावे लागेल? तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTकडे करावे लागेल. तर हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सेक्शन 6मध्ये काय दिलेलं आहे? पर्यावरण प्रदूषणाचे नियमन करण्यासाठी नियम केंद्र सरकार बनवू शकते. मग बघा, सेक्शन 6मध्ये काय दिलेलं आहे की नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? नियमन करण्याचा अधिकार कोणाला आहे? परत केंद्र सरकारला आहे. ठीक आहे. तर बघा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आपण कुठे राज्य वाचलं का हो आत्तापर्यंत? नाही वाचलं. बरोबर. तर मग समजा आपल्याला जर एखादा क्वेश्चनमध्ये आलं की नियमन करण्याचा अधिकार कोणाकडे, आणि त्या ठिकाणी राज्य सरकार जर हा ऑप्शन असेल, तर तो ऑप्शन म्हणजे त्या ठिकाणी रॉंग होऊन जाईल. ठीक आहे. तो ऑप्शन त्या ठिकाणी रॉंग होऊन जाईल. कारण आपण आत्तापर्यंत जे वाचत आलो तिथे सगळं काही केंद्र ठरवत आहे. पुढे चॅप्टर 3 प्रकरण 3मध्ये काय आहे की मर्यादेबाहेर उत्सर्जन करू नये. सेक्शन 7 काय सांगतं की मर्यादेबाहेर उत्सर्जन करू नये. म्हणजे जे इमिशनचे स्टँडर्ड्स असतील, समजा कुठली पण फॅक्टरी आहे, केमिकल फॅक्टरी असेल किंवा जे एखाद्या जंगलमध्ये किंवा अशा ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी प्रत्येक फॅक्टरीला केंद्र सरकारने काहीतरी इमिशनचे स्टँडर्ड सेट करून दिलेले आहे. त्यांच्या बाहेर त्यांनी इमिशन करू नये, म्हणजे उत्सर्जन करू नये. तर हे दिलेलं आहे सेक्शन 7मध्ये. ठीक आहे. सेक्शन 8मध्ये काय आहे? कोणत्याही व्यक्तीने सांगितलेल्या प्रक्रिया किंवा सुरक्षा उपायाशिवाय हानिकारक पदार्थांची हाताळणी करू नये. बरोबर. आता बघा, या ठिकाणी आपण हानिकारक पदार्थांची डेफिनेशन सुरुवातीला बघितली होती. हे बघा, एक सेकंड. ही जी 2E डेफिनेशन होती, घातक पदार्थ, हिलाच हानिकारक पदार्थ म्हणतात. म्हणजे असे कोणतेही पदार्थ की ज्यांचे गुणधर्म आहे, केमिकल किंवा फिजिओकेमिकल गुणधर्म, म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजच अशा आहे की त्यांच्याने हानी पोचू शकते. तर अशा पदार्थांच्या हाताळणीसाठी, म्हणजे हँडलिंगसाठी स्पेसिफिक प्रक्रिया आहे. तर त्या प्रोसिजरनेच त्याची हँडलिंग केली पाहिजे. आणि विदाऊट सिक्युरिटी मेजर्स अशा पदार्थांची हाताळणी करू नये, हे दिलेलं आहे सेक्शन 8मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन 9मध्ये काय आहे? जर प्रदूषण होण्याची शक्यता असेल
ठीक आहे, शक्यता यासेल नाही आहे, इथे असेल आहे, तर ऑथॉरिटीला इन्फॉर्म करावे. सगळ्यात पहिलं आपण लक्षात घ्या, हा पण तुम्ही लिहून घ्या. सेक्शन 9मध्ये काय आहे, जर एखाद्या कंपनीकडनं प्रदूषण होण्याची शक्यता निर्माण होत असेल, ठीक आहे, आणि ते त्यांच्या कंट्रोलमध्ये होत नसेल, तर अशा वेळी त्या कंपनीचीच जबाबदारी आहे की त्यांनी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीला इन्फॉर्म केलं पाहिजे. बरोबर. तर मग ते दिलेलं आहे सेक्शन 9मध्ये. आता इन्फॉर्म तर करायचं आहे, मग कोणी? प्रभारी व्यक्तीने व ऑथॉरिटीला मदत करावी. आता बघा, ही प्रभारी व्यक्ती म्हणजेच ऑक्युपायरची जी आपण डेफिनेशन बघितली होती, ठीक आहे, ऑक्युपायरची जी आपण डेफिनेशन बघितली होती की कुठलाही प्रभारी व्यक्ती म्हणजे कोण, की ज्याच्या निगराणीखाली ती जी काही फॅक्टरी किंवा कंपनी किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे जे रन होतं आहे त्याच्या निगराणीखाली होतं आहे ना, मग ही त्याची जबाबदारी की त्याने इन्फॉर्म करायचं ऑथॉरिटीला, आणि इन्फॉर्म केल्यावर संबंधित ऑथॉरिटीला पूर्ण मदत करायची. उपाययोजनांच्या संदर्भात कोणत्याही प्राधिकरणाने किंवा एजन्सीने घेतलेला खर्च व्याजासह संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाऊ शकतो. बघा, आता समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये केमिकल एक्सप्लोजन झालेलं आहे, तर अशा ठिकाणी प्रदूषण होतं आहे, तर मग त्या फॅक्टरीच्या ओनरने जर ऑथॉरिटीला गव्हर्नमेंटकडे इन्फॉर्म केलं, ऑथॉरिटीला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीला, तर त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी तिकडे आपले अधिकारी पाठवून त्याला कमी करण्यासाठी काही मेजर्स घेईल. बरोबर. तर मग या ठिकाणी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीचा जो काही खर्च आहे तो ह्या ज्या व्यक्ती आहे ज्याची ती ओनरशिप आहे, फॅक्टरी ज्याची आहे, त्याची जबाबदारी की त्याने तो पूर्ण खर्च भरून द्यायचा आहे. ठीक आहे, तो केला जाऊ शकतो त्याच्याकडून वसूल. असं नाही की कंपल्सरीच केला जाईल, एखाद्या वेळी त्या व्यक्तीची चूक पण नसेल, ठीक आहे, पण तो केला जाऊ शकतो. म्हणजे जर गव्हर्नमेंटला वाटलं तर त्याच्याकडून तो खर्च भरून घेऊ शकता. तर तुम्हाला हा पण नोट डाऊन करायचा आहे. सेक्शन 10मध्ये काय दिलेलं आहे, केंद्र सरकारद्वारे अधिकार प्राप्त कोणत्याही व्यक्तीस आवश्यक त्या ठिकाणी कोठेही आवश्यक असलेल्या स्थानासह उचित सहाय्य करून प्रवेश करण्याचा हक्क असेल. अडथळा आणला तर तो कायद्यानुसार गुन्ह्यासाठी दोषी असेल. बघा, याचा अर्थ काय आहे, केंद्र सरकारचे जे काही अधिकारी असतील यांना फॅक्टरीजमध्ये, कंपनीजमध्ये इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे ना, कुठल्याही स्थानासह प्रवेश करण्याचा अधिकार आहे. तर मग प्रवेश करून काय करायचं आहे, इन्स्पेक्शन करायचं आहे की त्या फॅक्टरीमधलं कामकाज सुरळीत चाललेलं आहे का नाही, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन स्टँडर्ड्सला धरून चाललेलं आहे की नाही, हे करण्याचा अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांना. ठीक आहे, म्हणजे त्यांना इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार आहे. तर अशा अधिकाऱ्यांना तुम्ही अडथळा आणू शकत नाही. म्हणजे ते कंपनी ओनर वगैरे किंवा जे लोक असतील प्रभारी व्यक्ती, तर ते अशा अधिकाऱ्यांना अडथळा अशा ठिकाणी आणू शकत नाही. त्यांना इन्स्पेक्शन करू द्यावं लागेल, आणि जर इन्स्पेक्शनच्या मध्ये अडथळा आला तर तो या कायद्याअंतर्गत गुन्हा असेल. तर हे दिलेलं आहे सेक्शन 10मध्ये. सेक्शन 11. तर सेक्शन 11 काय आहे, केंद्र सरकार व त्याचा अधिकारी यांना सॅम्पल, कशाचे सॅम्पल, हवा, पाणी, माती गोळा करण्याचा अधिकार. अशा सॅम्पलचे ॲनालिसिस पुरावा म्हणून ग्राह्य. ठीक आहे, ॲनालिसिस कोरीत नाही आहे, इथे रिपोर्ट आहे. ठीक आहे, ॲनालिसिसचा रिपोर्ट. तर सेक्शन 11 काय सांगतं की आता बघा, एखाद्या फॅक्टरी विरुद्ध जर आपल्याला केस चालवायची आहे, जर आपल्याला असं लक्षात आलं की या ठिकाणी जे स्टँडर्ड्स आहे, इमिशन स्टँडर्ड, ते फॉलो होत नाही आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एव्हिडन्स लागेल. बरोबर. मग असे एव्हिडन्स आपल्याला कुठनं मिळतील की त्या ठिकाणचं जे समजा ते दूषित पाणी जर नदीत सोडत असतील, बरोबर, तर त्या पाण्याचे सॅम्पल्स आपल्याला लागतील, आणि त्या सॅम्पल्सवरनं आपण त्यांच्याविरुद्ध तो पुरावा म्हणून वापरू. तर मग असे जे काही सॅम्पल आहे हे गोळा करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्र सरकार आणि त्याचा जो अधिकारी आहे. ठीक आहे, म्हणजे केंद्रीय पातळीवरचे जे अधिकारी आहेत त्यांना या कायद्याअंतर्गत अधिकार दिले गेलेले आहे. मग आता जे हे काही सॅम्पल आहे यांचा जो ॲनालिसिस आहे तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. केव्हा, तर त्याच्यासाठी 2 कंडिशन आहे. ठीक आहे, ग्राह्य धरला जाईल जर. मग जरमध्ये या ठिकाणी 2 कंडिशन आहे, ही पहिली आणि ही दुसरी. या दोन्ही पण तुम्ही लिहून घ्या. पहिली कोणती कंडिशन आहे की सॅम्पल घेणार असल्याची सूचना मालकाला किंवा एजंटला दिली, सॅम्पल कलेक्शनच्या वेळी मालक किंवा एजंट उपस्थित होता, आणि सॅम्पल कंटेनरमध्ये सील केले व साईन केले, आणि विलंब न करता लॅबला पाठवले. ठीक आहे, बघा, आता ही दक्षता का घ्यावी लागते, कारण समजा अशी पण कंडिशन तयार होऊ शकते की अधिकारी स्वतःच्या काहीतरी पर्सनल मोटिव्हवरनं एखाद्या कंपनीवर कारवाई करायचा विचार करतो. ठीक आहे, आणि त्याने दिलेलं सॅम्पल हे त्या कंपनीच्या ठिकाणावर गोळा न करता दुसरीकडूनच गोळा करून आणला आणि ते पुरावा म्हणून वापरलं. तर असे परिस्थिती निर्माण होऊ नये
म्हणून याच्यासाठी काय 2 कंडिशन्स दिलेल्या आहे की सॅम्पल घेणार आहोत याची जबाबदारी तुम्हाला, याची जी सूचना आहे ती तुम्हाला त्या कंपनीच्या मालकाला किंवा त्याच्या एजंटला द्यायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की आम्ही तुमच्या कंपनीतनं सॅम्पल कलेक्शन करणार आहोत. मग ते जे सॅम्पल कलेक्शन करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही साक्षीदार म्हणून उपस्थित पाहिजे. बरोबर की तुम्ही उपस्थित असले आणि त्याच्यानंतर ते सॅम्पल जे आहे ते कंटेनरमध्ये सील केलं आणि साईन केलं आणि नंतर लगेचच ते लॅबला पाठवलं, तर अशा वेळेस ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाईल. समजा आता या ठिकाणी असं झालं की तुम्ही सूचना न देता त्या ठिकाणी सॅम्पल कलेक्शन केलेलं आहे, ठीक आहे, आणि मालक म्हटला की मला तर अशी काही सूचना मिळालीच नव्हती की माझ्या ठिकाणं सॅम्पल कलेक्शन करणार आहे, तर त्या ठिकाणी तो पुरावा म्हणून वापरता येणार नाही. ठीक आहे. सेकंड कंडिशन काय आहे, जर सॅम्पल घेणार असल्याची सूचना एजंटला किंवा मालकाला दिली असून पण तो स्वेच्छेने अनुपस्थित राहिला. आता बघा, स्वेच्छेने जर तो अनुपस्थित राहिला तर ही कोणाची चूक झाली? मग ही त्याची चूक झाली. किंवा साईन करायला नकार दिला तर अधिकाऱ्यांनी त्याबाबत ॲनालिस्टला इन्फॉर्म करावे. ठीक आहे. मग अशा वेळीसुद्धा आता एखाद्या वेळी असंही होऊ शकतं की कंपनीवालाच तुम्हाला कोऑपरेट करत नाही. ठीक आहे, त्याला माहिती की दोष त्याचा आहे म्हणून तो तुम्हाला कोऑपरेट करत नाही. मग त्याला तुम्ही सूचना दिली की यार आम्ही तुमच्याकडनं सॅम्पल घेणार आहोत, मग अशा वेळी तो उपस्थितच राहिला नाही. बरोबर, स्वेच्छेने अनुपस्थित राहिला. कारण का, तर त्याला माहिती आहे की मी उपस्थित राहिलो तर मला साईन करावं लागेल आणि जर मग साईन केलं तर ते माझ्याविरुद्धच पुरावा म्हणून वापरलं जाईल. मग तो अनुपस्थित राहिला तर मग ही त्याची चूक झाली. आणि मग अशा वेळी जे सॅम्पल कलेक्शनचे जे अधिकारी आहेत त्यांनी जे ॲनालिस्ट आहे, जे त्यांच्यापेक्षा वरच्या लेवलचा अधिकारी, यांना इन्फॉर्म करावं लागेल. ठीक आहे. या 2 कंडिशन्समध्ये केंद्र सरकारला या सॅम्पलचा पुरावा म्हणून वापर करण्यात येईल. आय होप तुम्हाला सेक्शन 11 समजलं असेल. सेक्शन 12 काय आहे, केंद्र सरकार प्रयोगशाळेची स्थापना करेल किंवा आधीच्याच संस्था पर्यावरण प्रयोगशाळेला मान्यता देईल. बघा आता इथे या दोन्ही ठिकाणी हे जे काही सॅम्पल आहे हे लॅबला पाठवलं जात आहे. बरोबर, दोन्हीकडे हे लॅबला पाठवलं जातं आणि लॅबचा रिपोर्ट मानला जातो. आता ती लॅब कोणती असेल तर ती लॅबच्या प्रोव्हिजन दिलेलं आहे सेक्शन 12मध्ये. मग अशा लॅब ज्या असतील त्यांची स्थापना केंद्र सरकार करेल किंवा आधीच्याच ज्या स्थापन झालेल्या असेल त्यांना मान्यता देईल. ठीक आहे. सेक्शन 13 कशाच्या संदर्भात आहे, तर हे संदर्भात आहे ॲनालिस्टच्या. ठीक आहे. जो ॲनालिसिस करतो सरकारी अधिकारी असेल हा स्पेशलिस्ट ऑफिसर असेल, म्हणजे ज्याला त्या विभागाचं किंवा त्या जे सॅम्पल कलेक्शन आहे याच्यामधला तो तज्ज्ञ असेल. ठीक आहे. तर ते दिलेलं आहे सेक्शन 13मध्ये, सरकारी विश्लेषक ॲनालिस्ट. सेक्शन 14मध्ये काय आहे, 14, सरकारी विश्लेषकांचा अहवाल असणाऱ्या स्वाक्षरीचं कोणताही कागदपत्र त्यामध्ये नमूद केलेल्या तथ्यांचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. म्हणजे बघा, आता असं नाही की कुठलाही सरकारी कागद पुरावा म्हणून वापरला जाईल. असा सरकारी कागद ज्याच्यावरती ॲनालिस्टचं साईन आहे. समजतं आहे? ॲनालिस्ट कोण? जो विशेषज्ञ आहे. तर त्या विशेषज्ञाचं साईन असणाराच कागद पुरावा म्हणून वापरला जाईल. तर हे दिलेलं आहे सेक्शन 14मध्ये. सेक्शन 15, आता दंड काय आहे, समजा कोणी कायद्याला मानत नाही आहे, त्याच्या तरतुदींचा अंमलबजावणी करत नाही. मग सेक्शन 15मध्ये त्याच्याविषयी काय काय तरतूद आहे, कायद्यातील तरतुदी आणि नियम व आदेश व दिशानिर्देश दॅट इज डायरेक्शन्स यांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड. आता एखाद्या फॅक्टरीने जर ह्या नियमांचं पालन केलं नाही, उल्लंघन केलं, तर त्यांच्यावर काय काय कारवाई होऊ शकते, तर 5 लाखांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही असू शकतं. ठीक आहे. 5 लाखांची शिक्षा किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट काय आहे, उल्लंघन चालू राहिल्यास अतिरिक्त दंड असू शकतो, दररोज 5 लाख रुपये. जर उल्लंघन कंटिन्यू राहिलं तर दररोज 5 लाख नाही, 5,000पर्यंत दंड राहील. म्हणजे समजा असा विचार करा की तुम्ही एखादी कंपनी आहे जी उल्लंघन करते नियमांचं आणि सरकारने तिला 5 लाखाच्या दंडाची शिक्षा दिली. बरोबर, या ठिकाणी त्यानंतर तरीही त्या कंपनीने ते उल्लंघन पुढे चालूच ठेवलं, तर अशा वेळी त्याला 5,000 रुपयापर्यंतचा दररोजचा दंड होऊ शकतो. आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर पुढे चालू राहिल्यास, बघा आता 1 वर्षानंतर पण पुढे जर कंपनी इमिशन करतच राहिली आणि गुन्हेगारास 7 वर्षांच्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तर गुन्हेगाराला 7 वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. गुन्हेगार या ठिकाणी कोण असेल, जो कंपनीचा ओनर असेल, ऑक्युपायर असेल. ठीक आहे, समजतंय? तर ह्या 15मधल्या ह्या प्रोव्हिजन्स या दंडाशी रिलेटेड आहे, शिक्षेशी रिलेटेड आहे. तर या आपल्याला लिहून घ्यायच्या आहे. सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं आहे, 5 लाखांच्या दंडाची शिक्षा
किंवा 1,00,000 आणि किंवा दोन्हीही. दुसरं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की जर परत उल्लंघन केलं तर दररोज 5,000 रुपयापर्यंत दंड जोपर्यंत तो उल्लंघन करतो आहे. आणि तिसरं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर असं उल्लंघन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीकरता लागू राहिलं तर त्या ठिकाणी 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. 16. कंपन्यांद्वारे केलेले गुन्हे. कोणताही गुन्हा एखाद्या वेळी कंपनीने केला असेल तर प्रत्येकजण ज्याने गुन्हा केला त्यावेळेस थेट कंपनीचा प्रभारी व जबाबदार असला. ठीक आहे, असेल. ठीक आहे, इथे असला नाही आहे, असेल. म्हणजे काय, जर कंपनीने गुन्हा केला तर कंपनी तर काही अशी एंटिटी नाही आहे जिच्यावर तुम्ही म्हणजे गुन्हा दाखल करू शकता. ठीक आहे, कंपनीकडून तुम्ही दंड वसूल करू शकता, पण कंपनीला कसं काय अटकेत टाकणार, कारण कंपनी तर अशी काही एंटिटी नाही आहे. तर मग त्यामुळे जर आपल्याला गुन्हा एखाद्या कंपनी असेल तर केला असेल तर त्याच्यासाठी जबाबदार कोण धरता येईल, तर त्या कंपनीचे जे काही प्रभारी असतील, ठीक आहे, म्हणजे संचालक वगैरे जे पण काही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतील, मॅनेजर, तर असे सर्व लोक त्याच्यामध्ये गुन्हेगार साबित होतात. ठीक आहे. कंपनीच्या व कंपनीच्या व्यवसायाचा तसेच कंपनीचा गुन्हा दोषी मानला जाईल आणि त्याविरुद्ध कारवाई करून त्यास दंडस पात्र. ठीक आहे, म्हणजे काय आहे की दंड कोणाला होईल, जे कंपनीच्या मुख्य पदांवरती बसलेले अशा सगळ्या माणसांना या ठिकाणी दंड होईल. बरोबर. 16 आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की कंपनीने केलेल्या गुन्ह्याद्वारे जर एखाद्या कंपनीवर गुन्हा दाखल होत असेल तर त्या कंपनीमध्ये जे पण लोक इन्वॉल्ड आहे त्याचे थेट संचालक वगैरे असे जे लोक असतील, मॅनेजर लोक असतील, या सर्वांवरती गुन्हा दाखल केला जाईल. सरकारी विभागांद्वारे केलेले गुन्हे. आता याच्यामध्ये सरकारी विभागाद्वारे केलेले गुन्हे म्हणजे सरकारच्या सुद्धा PSUs असतात, कंपनीचा असतात. मग जर त्यांनी काही इमिशन फॉलो नाही केलं किंवा त्यांनी गुन्हा केला तर गुन्हा शासनाच्या कुठल्याही विभागाने केला असेल तर त्याला विभाग प्रमुख जबाबदार राहतील. त्यामध्ये दोषी असल्याचे मानले जाईल आणि त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटचा जो हेड आहे तो त्या ठिकाणी गुन्हेगार समजला जाईल. बरोबर. जर सरकारी कंपनी विभागाद्वारे जर गुन्हा घडला तर. हे दिलेलं आहे 17. प्रकरण 4. प्रकरण 4 दिलेलं आहे चांगल्या श्रद्धेने केलेल्या कारवाईचे संरक्षण. आता बघा, हे परत इथे गुगल ट्रान्सलेशनसारखं झालं. आता चांगल्या श्रद्धेने तुम्हाला काय वाटेल, साहजिक आहे थोडंसं भलतं वाटेल. तर एक लक्षात ठेवा की गुड फेथमध्ये जे पण आपण काही प्रोसिजर घेतो तिला प्रोटेक्शन आहे. म्हणजे बघा, आता बऱ्याच वेळ असं होतं की सरकारी अधिकारी एखादी कारवाई करायला घाबरता. कारण का, तर ती कारवाई जर त्यांची जेन्युइन नसली तर त्यांच्यावरच काही ना काही ॲक्शन होऊ शकते. पण एखाद्या वेळ असं पण होऊ शकतं की सरकारी अधिकाऱ्याने गुड फेथमध्ये कारवाई केली, म्हणजे त्याची जेन्युइनली त्यामध्ये चूक नाही आहे. ठीक आहे, तो गुड फेथमध्ये कारवाई करतो आहे. तर अशा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्यानेच संरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही गुड फेथमध्ये कारवाई केली आणि त्यानंतर तुमची कारवाई चुकली जरी असेल तरी म्हणून तुमच्यावर ॲक्शन नाही होणार, कारण तुम्ही त्या विचाराने केलेली नव्हती. तुम्ही कुठला करप्शन करण्याच्या विचाराने कारवाई केली नव्हती किंवा तुमचे काही वेस्टेड इंटरेस्ट पण नव्हते. तुम्ही गुड फेथने काम केलं होतं आणि तुमच्याकडनं ते थोडंसं लॅप्स झालं किंवा चुकलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. हे आहे सरकारी अधिकाऱ्यांसाठी. ठीक आहे. 18 दिलेलं आहे गुड फेथमध्ये केलेल्या कारवाईला संरक्षण. 19. सेक्शन 19 काय, गुन्ह्याची दखल कोर्टाकडून घेण्यासाठी सरकारने ऑथॉरिटीने अधिकाऱ्याने केलेली असेल. ठीक आहे. आता कोर्टामध्ये याची दखल केव्हा घेतली जाईल, कारण सरकारने याच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे किंवा व्यक्तीने गुन्हा घडल्याच्या नंतर 60 दिवसांच्या आत जर अधिकाऱ्याला सूचना दिलेली असेल तर. ठीक आहे, या 2 गोष्टी जर असेल किंवा दोघांपैकी एक असेल तर कोर्टाकडून याची दखल घेतली जाईल. ठीक आहे. गुन्ह्याची दखल कोर्टाकडून घेण्यासाठी काय गोष्टी आहे, सरकारने ऑथॉरिटीने अधिकाऱ्याने त्याच्यावरती कारवाई केलेली असावी किंवा व्यक्तीने गुन्हा घडल्याच्या नंतर 60 दिवसांच्या आत अधिकाऱ्याला सूचना दिलेली असावी. ठीक आहे, तर यावेळी कोर्टाकडून त्याची दखल घेतली जाईल. 20 काय दिलेलं आहे, केंद्र सरकार माहिती अहवाल विवरण मागू शकतो. म्हणजे केंद्र सरकार कुठली माहिती मागू शकतो राज्यांकडून किंवा कंपन्यांकडून. नियुक्त केलेले प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी भारतीय दंड संहितेच्या कलम 21 खाली सार्वजनिक सेवक असल्याचे समजले जाईल. आता ही जी काही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी जी काही ऑथॉरिटी तयार केलेली असेल हिच्यामधले जे काही सदस्य, अधिकारी, कर्मचारी वगैरे असतील तर यांना सार्वजनिक सेवक म्हणजे पब्लिक सर्वंट या डेफिनेशनमध्ये समजलं जाईल. ठीक आहे. 22.
केंद्र सरकार किंवा इतर कुठल्याही प्राधिकरणाने दिलेली कोणतीही कार्यवाही, आदेश, निर्देश यांच्या संदर्भात कोणताही खटला किंवा कारवाई करण्यास कोणतीही दिवाणी कोर्टाला अधिकार नाही. आता बघा, हे जर केंद्र सरकारने कुठला आदेश दिलेला असेल किंवा प्राधिकरणाने आदेश दिलेला असेल केंद्राच्या, तर अशा वेळी त्याच्या संदर्भात कोणताही खटला दाखल करण्याची सेशन कोर्टाला अधिकार नाही. ठीक आहे, दिवाणी कोर्ट म्हणजे काय? सेशन कोर्ट. तर त्याला अधिकार नाही आहे केंद्र सरकारच्या आदेशावरती खटला दाखल करण्याचा किंवा कारवाई करण्याचा. 23 मध्ये काय आहे? केंद्र आपले अधिकार राज्याला किंवा ऑथॉरिटीला डेलिगेट करू शकतो. डेलिगेशन ऑफ पॉवर काय असतं? डेलिगेशन ऑफ पॉवर ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी दुसऱ्या ऑथॉरिटीकडे दिली जाते, पण ॲक्च्युअल पॉवर स्वतःकडे असते. ठीक आहे, म्हणजे आता केंद्र सरकार स्वतःचे अधिकार दुसऱ्यांना देतं आहे, याचा अर्थ हे केंद्राने केंद्राच्या मर्जीने दिलेले आहे. याचा अर्थ ते ज्या ऑथॉरिटीला दिले किंवा मिळाले यांच्याकडून परत काढून पण घेऊ शकतं आणि अंतिम अधिकार याचे केंद्राकडेच असणार आहे. ठीक आहे. 24 मध्ये काय दिलं आहे? या कायद्यान्वये व इतर कोणत्याही कायद्यांन्वये दंडनीय गुन्हा ठरवला गेला असेल तर अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या गुन्हेगारास कायद्यान्वये नव्हे तर अन्य कायद्यांन्वये दंड ठोठावला जाईल. बघा, याच्यामध्ये ही प्रोव्हिजन आपल्याला थोडीशी ट्रिकी आहे आणि ही लक्षात ठेवायची आहे. 24 मध्ये काय दिलेलं आहे? असं बघा की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्सने जो दंड होतो आहे, तर असा एखादा दंड दुसऱ्याही कोणत्या तरी कायद्यामध्ये होत असेल, बरोबर? तर अशा वेळी काय होईल? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टपेक्षा तो दुसरा कायदा वरचढ ठरेल. म्हणजे दुसऱ्या कायद्याने दिलेला दंड जो असेल, इतर कुठल्याही कायद्याने दिलेला असेल, तर त्याला त्या कायद्यानुसार शिक्षा होईल. ठीक आहे, इथे दिलं आहे ना की या कायद्यान्वये व इतर कोणत्याही कायद्यान्वये दंडनीय गुन्हा ठरवला गेला असेल. म्हणजे जर दोन कायद्यांनुसार एकाच गोष्टीसाठी दोन कायदे असतील आणि दोघांमधनं पण तो दोषी ठरत असेल, तर अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या गुन्हेगारास या कायद्यान्वये नव्हे, ठीक आहे, नव्हे म्हणजे या कायद्याने नाही, तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टने नाही, तर अन्य कायद्यान्वये दंड ठोठावला जाईल. म्हणजे दुसऱ्या कायद्यान्वये दंड ठोठावला, म्हणजे एकच अपराध आहे पण तो दोन कायदे त्या अपराधाला कव्हर करत आहे, बरोबर? एक झाला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आणि दुसरा कोणता तरी एक्स मानू आपण. तर मग अशा वेळी काय होईल? अशा वेळी ह्या दोन कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल की दंड कोणत्या कायद्यान्वये ठोठवायचा. अशा वेळी या कायद्यामध्येच प्रोव्हिजन दिलेली आहे की जो इतर कायदा आहे तो याच्यापेक्षा वरचढ असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्या उदाहरणानुसार एक्स जो कायदा आपण मानला तो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टपेक्षा वरचढ ठरवला जाईल आणि जो दंड होणार आहे त्या गुन्हेगाराला तो त्या एक्स कायद्यानुसार होणार आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टनुसार नाही होणार. ठीक आहे. 25 मध्ये काय आहे? केंद्र सरकार नियम बनवेल, बरोबर? केंद्र सरकार नियम बनवण्याचा अधिकार आहे. 26 मध्ये काय आहे? केंद्राने नियम बनवलेला नियम संसदेसमोर मांडावा. जो नियम आहे, नियमला मी तुम्हाला इंग्लिशमध्ये काय सांगितलं होतं? रूल्स. ठीक आहे, अधिनियम म्हणजे ॲक्ट. तर आता हा ॲक्ट तर बनला आपला, अधिनियम तर ऑलरेडी हा बनलेला आहे. मग या अधिनियमावरून आपल्याला नियम बनवायचे आहे. मग आता नियम बनवण्याचा अधिकार कोणाकडे दिला? या ॲक्टनेच नियम बनवण्याचा अधिकार दिला केंद्र सरकारकडे. आणि मग ते जे नियम बनले ते परत संसदेसमोर ठेवायला लागतील आणि संसदेची त्याला मंजुरी लागेल. ठीक आहे, समजतंय? तर हे झाले 1 ते 26 सेक्शन्स आपण बघितलं होतं, ते आपण कवर केलेलं आहे. ठीक आहे, मी परत एकदा वाचतो. आपल्याला माहिती आहे याच्यात 4 चॅप्टर आणि 26 सेक्शन बघणार होतो आपण. पहिला काय? संपूर्ण भारतभर लागू. सेकंडमध्ये डेफिनेशन्स होत्या. थर्डमध्ये पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट होती. फिफ्थमध्ये डायरेक्शन्स होत्या आणि डायरेक्शन्सच्या अगेन्स्ट अपील करायचा अधिकार NGTकडे होता, म्हणून आपण शेवटी NGT पण बघणार आहोत नक्की काय आहे. 7मध्ये इमिशन मर्यादेबाहेर करू नये. ठीक आहे. 11मध्ये काय दिलेलं आहे? सॅम्पल गोळा करण्याचा अधिकार दिला आहे. मग सॅम्पल गोळा करण्यासाठी त्या मालकाला तुम्हाला इन्फॉर्म करावं लागेल आणि मग तो तिथे उपस्थित असला तरच ते सॅम्पल ग्राह्य धरलं जाईल. पण तो स्वेच्छेने अनुपस्थित राहिला तरी ते सॅम्पल ग्राह्य धरलं जाईल, पण त्यासाठी तुम्हाला लगेच ॲनालिस्टला इन्फॉर्म करावं लागेल. ॲनालिस्ट कोण आहे? हा केंद्र सरकारचा स्पेशलिस्ट अधिकारी असेल, बरोबर? दंड किती होऊ शकतो? 5 लाखाची दंड होऊ शकतो. त्याच्यानंतर परत उल्लंघन चालू राहिल्यास 5,000चा पर डे दंड होऊ शकतो. त्याच्यानंतर 1 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही तेच काम चालू ठेवलं, इमिशन म्हणजे गुन्हा 1 वर्षापेक्षा जास्त चालू ठेवला, तर अशा वेळी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. गुड फेथमध्ये केलेल्या कारवाईसाठी संरक्षण दिलेलं आहे. 1 मिनटं, 1
हां बरोबर, गुड फेथने दिलेल्या कारवाईसाठी संरक्षण आहे. त्याच्यानंतर आहे केंद्र आपले अधिकार डेलिगेट करू शकतं. नियम बनवण्याचा अधिकार कोणाकडे दिलेला आहे? केंद्र सरकारला. आणि जर दोन कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट तयार झालं तर जो दुसरा कायदा असेल तो या कायद्यापेक्षा वरचढ ठरेल. दंड त्या कायद्यानुसार दिला जाईल. तर हे सगळे दिलेलं आहे 24मध्ये. 25मध्ये काय दिलेलं आहे? नियम बनवण्याचा अधिकार केंद्राला आहे. आणि 26 जो बनवलेला नियम आहे तो पार्लमेंटसमोर परत ठेवावा लागेल. तर हे 1 ते 26 आपण बघितलं आहे. आता याच्यामध्ये NGTचा उल्लेख झाला होता म्हणून आपण NGT बघत आहोत की NGT एक्झॅक्टली आहे काय. तर NGT काय आहे? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, बरोबर. तर याची स्थापना झालेली आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ॲक्ट 2010ने. ठीक आहे, आपल्याला ॲक्ट लक्षात ठेवायचा आहे. हा पॉईंट तुम्ही लिहून घ्या की NGT ॲक्ट 2010नुसार नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना झालेली आहे. म्हणजे राष्ट्रीय हरित लवाद. ठीक आहे, मराठीमध्ये याला आपण लवाद म्हणू. ही पूर्ण स्लाईड इंग्लिशमध्येच बनवलेली आहे. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम नसेल तर शक्यतो इंग्लिशमध्येच नोट्स लिहून घ्या. राष्ट्रीय हरित लवाद हे काय असतं? ट्रिब्युनल काय असतं एक्झॅक्टली? ट्रिब्युनल असतं स्पेशलाइज्ड कोर्ट. ठीक आहे, एक स्पेशलाइज्ड कोर्ट असतं जे पर्टिक्युलर विषयासाठीच डील करतं. त्या विषयाच्याच केसेस त्या कोर्टात येतात, त्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो. तर हे NGT आहे, हे ग्रीन ट्रिब्युनल आहे. म्हणजे याच्याशी एन्व्हायरमेंट रिलेटेड ज्या केसेस असतील त्या NGTमध्ये येते. ठीक आहे, याची डेट काय आहे? हे लागू कधीपासून झालं? 18 ऑक्टोबर 2010. ठीक आहे, याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो होतो. ठीक आहे, म्हणजे हे नुसतं कायद्याच्या प्रोव्हिजन्सने न जाता नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना सुद्धा याच्यामध्ये मान्यता आहे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ड्रॉज इन्स्पिरेशन फ्रॉम आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे बनवण्यामागे कोणतं इन्स्पिरेशन होतं? राईट टू लाईफचं जो आर्टिकल आहे आपल्या 21, त्याच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन NGT बनलेलं आहे. इंडिया इज दी थर्ड कंट्री फॉलोइंग ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड टू हॅव सच बॉडी. मग पहिल्या दोन कोणत्या आहे? ऑस्ट्रेलिया आहे, सेकंड आहे न्यूझीलंड, अँड इंडिया इज द थर्ड कंट्री टू हॅव स्पेशलाइज्ड बॉडी फॉर डीलिंग विथ द केसेस रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इन्स्टंट लिटिगेशन अँड कॉम्पेन्सेशन. लवकर त्वरित न्याय मिळाला पाहिजे आणि नुकसान भरपाईसुद्धा मिळाली पाहिजे, याच्यासाठी NGT आहे. ठीक आहे, कॉम्पेन्सेशन अनाऊन्स करत आहे म्हणजे काय? आता तुम्ही जर 1-2 वर्षापूर्वीची जर केस ऐकली असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग जे गुरुदेव रविशंकर यांचं फाउंडेशन आहे, तर यांनी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम केला होता, बरोबर, यमुना नदीच्या तीरावरती. तर त्या ठिकाणी थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती कारण त्यांनी तो कार्यक्रम करण्यासाठी काही ठिकाणी झाडं कापली होती. मग त्याची केस गेली होती NGTमध्ये. मग NGTने त्यांच्यावरती काहीतरी करोडचा दंड ठोठावला होता, बरोबर. तर मग हे जे कॉम्पेन्सेशन आहे हे ते आहे की जर तुम्ही एन्व्हायरमेंटला नुकसान करत असाल तर NGT तुमच्याकडनं दंड वसूल करू शकते. आणि मग पुढे ती केस कोर्टात वगैरे गेली. ठीक आहे, तर मग आता याचे प्रिन्सिपल बेंचेस कुठे कुठे आहे आपण लिहून घेऊ. सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला नोट डाऊन करायचा आहे की प्रिन्सिपल बेंच असणार आहे ऑफकोर्स दिल्लीमध्ये. म्हणजे जो हेड तिथला बेंच आहे, म्हणजे मुख्य त्याचं सीट कुठे असेल तर दिल्लीमध्ये. आता रिजनल बेंचेस म्हणजे कोणत्या रिजनमध्ये कुठे कुठे बेंचेस आहे. वेस्टर्न झोन जो आहे आपला तर त्याचं हेडक्वार्टर आहे पुण्यामध्ये किंवा रिजनल बेंच आहे पुण्यामध्ये. जो ईस्टर्न झोन आहे त्याचं आहे कोलकातामध्ये. त्याच्यानंतर जो सदर्न झोन आहे त्याचं आहे चेन्नईमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर जो सेंट्रल झोन आहे त्याचं आहे भोपाळमध्ये. तर हे तुम्हाला मॅच द पेअरला येऊ शकतं की कुठल्या सेक्शनचं बेंच कुठे आहे. तर आपल्याला बाकीचे गेस होतील, पण आपल्याला वेस्टर्न झोनसाठी जर ऑप्शन मुंबई आला तर आपण ते ऑफकोर्स आपले कॉमन सेन्सने मुंबई समजू, कारण जनरली आपल्याला मुंबईचं वाटेल. ठीक आहे, त्यामुळे तो फॅक्ट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. वेस्टर्न झोनचं पुण्यामध्ये आहे, मुंबईत नाही आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि बाकीचे पण लक्षात ठेवायचं आहे कारण मॅच द पेअरला क्वेश्चन येऊ शकतो. आणि बघा याच्यामध्ये आपण कुठेच नॉर्थ ईस्टमधलं काही बघितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टमध्ये यांचं झोन आहे का तर नाही आहे. नॉर्थ ईस्टमधलं जे काही झोन आहे ते सगळं ईस्टर्नमध्येच कवर होतं आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मेकॅनिझम फॉर सर्किट बेंचेस. सर्किट बेंचेसचं मेकॅनिझम पण आहे याच्यामध्ये. फर्स्ट चेअरमन कोण होतं NGTचं? लोकेश्वर सिंग पंत हे फर्स्ट चेअरमन होते. हा पॉईंट पण आपल्याला नोट डाऊन करायचा आहे. आणि करंट चेअरमन कोण आहे? आदर्श कुमार गोयल. आदर्श कुमार गोयल याचे करंट चेअरमन आहे. चेअरपर्सन ऑफ NGT शुड बी अ रिटायर्ड. ठीक आहे, शुड बी म्हणजे कंपल्सरीली पाहिजे. तसंच रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट और रिटायर्ड, इथे पण रिटायर्ड आहे,
चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. बघा कोण पाहिजे, तर सुप्रीम कोर्टचा रिटायर जज पाहिजे. इथे फक्त जज दिलं आहे, इथे चीफ जस्टिस दिलं आहे का सुप्रीम कोर्टचा? नाही. तर सुप्रीम कोर्टचे जे आपल्याला माहिती आहे की 34 जजेस असतात, त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस असतो आणि 33 इतर जजेस असतात. तर त्या 33 मधला जो कोणी रिटायर आहे त्यांच्यापैकी एक इथला चेअरमन बनू शकतो. आणि किंवा रिटायर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. आता इथे नुसतं जज दिलं आहे का? तर नाही. हायकोर्टचं जर म्हणाल तर इथे तुम्हाला चीफ जज पाहिजे. ठीक आहे, मग तो एकच असतो प्रत्येक हायकोर्टचा, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. म्हणजे बघा याचा चेअरमन कोण असू शकतो, एक तर रिटायर जज ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. तर हे पॉईंट तुम्हाला स्वॅप करून पण क्वेश्चनमध्ये येऊ शकता, तर ते लक्षात ठेवायचं एक्झॅक्टली काय आहे. अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. कोण अपॉइंट करेल? सेंट्रल गव्हर्नमेंट इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. बरोबर, चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी कन्सल्ट करावं. मेंबर्स किती असतील? ज्युडिशियल मेंबर्स असतील मिनिमम 10 मॅक्सिमम 20. एक्सपर्ट मेंबर्स असतील मिनिमम 10 मॅक्सिमम 20. ठीक आहे, मग त्यांचा एक्सपर्ट असतील तर त्यांना काहीतरी एक्सपिरियन्स असायला हवा, तर तो 15 वर्षांचा एक्सपिरियन्स असायला हवा, हा पण क्रायटेरिया आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मिनिमम 10 आहे मॅक्सिमम 20 आहे. मग ईच बेंच ऑफ NGT हॅव ॲटलिस्ट 1 ज्युडिशियल अँड 1 एक्सपर्ट मेंबर. ठीक आहे, आता हे तर पूर्ण बॉडी आपल्याला माहिती आहे की ही मिनिमम 10 मॅक्सिमम 20, मिनिमम 10 मॅक्सिमम 20 एवढ्या लोकांची आहे. ठीक आहे, म्हणजे मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 40 इतके लोक याच्यात असू शकतात. बरोबर, ज्युडिशियल आणि एक्सपर्ट मिळाले तर पूर्ण बॉडीचे. ठीक आहे, म्हणजे NGTचे पूर्ण. पण याचे जे रिजनल बेंचेस आहे, तर या ठिकाणी एक एक माणूस जरी बसला, एक एक्सपर्ट आणि एक ज्युडिशियल मेंबर, तरी ते वर्क होणार आहे. ठीक आहे, समजतं आहे. म्हणजे पूर्ण बॉडी आहे एवढ्या मेंबर्सची, पण रिजनल बेंचेससाठी जे काही मेंबर्स आहे, ईच बेंच आहे, तर त्या ठिकाणी तो एक ज्युडिशियल मेंबर आणि एक एक्सपर्ट मेंबर असला तरी तो बेंच कंप्लीट होईल आणि ते सुनावणी घेऊ शकतील. आता यांच्याकडे कोणत्या केसेस जातील, तर सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात ठेवायचं की ॲपिलेट केसेस म्हणजे इतर कोर्टांमधनं अपील होऊन यांच्याकडे जाणार आहे. तर त्या कोणत्या कोणत्या आहे? खाली जे काही ॲक्ट दिलेले आहे हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. याच्यावरनं क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, आणि पुढे पण येऊ शकतो. MPSCत नाही आलेला पण येऊ शकतो, UPSC वगैरे अशा एक्झाममध्ये या ठिकाणी याच्यावरनं क्वेश्चन आलेला आहे. तर हे जे 6 ॲक्ट आहे हे NGTला कवर करतात. सगळ्यात पहिला आहे द वॉटर ॲक्ट. तो आपल्याला माहिती की त्याच्यातलं सेक्शन 29 जे आहे ते डील करतं NGTशी. त्याच्यानंतर जो आहे आपला वॉटर ॲक्ट 1977. वॉटरचे 2 ॲक्ट आहे, एक 74चा आहे आणि एक 77चा आहे. तर त्याच्यातलं सेक्शन 13. सेक्शन नाही लक्षात राहिलं तरी चालणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, कायद्यांचे नावं लक्षात ठेवा. फॉरेस्ट ॲक्ट आहे 1980. एअर ॲक्ट आहे 1981. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे जो आपण आत्ता बघितला, याच्यातला जो सेक्शन 5 आहे. ठीक आहे, सेक्शन 5 तुम्हाला मी परत दाखवतो. आपण सेक्शन 5मध्ये बघितलेलं आहे की जे डायरेक्शन देण्याचा अधिकार आहे. हे बघा इथे आपण बघितलं ना की सेक्शन 5मध्ये डायरेक्शन देण्याचा अधिकार आहे, पण या डायरेक्शनच्या अगेन्स्ट जर अपील करायचं असेल तर ते NGTकडे जाईल. तर तेच इथे दिलेलं आहे की कोणत्या कायद्याच्या कोणत्या सेक्शननुसार NGTकडे अपील येतं. तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टच्या सेक्शन 5नुसार NGTकडे अपील येतं. आणि हे बाकीचं कायद्यांचं पण दिलेलं आहे, हे तुम्ही लिहून घ्या, कारण याच्यावरती प्रिवियस इयरमध्ये क्वेश्चन बनलेला आहे या पॉईंटवरती. तर कदाचित पुढच्या वेळेस याच्यावरती बनू शकतो. नेक्स्ट पॉईंट काय आहे? द पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट अँड द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002. हे सगळे ॲक्ट कवर होता NGTमध्ये. बट 2 इम्पॉर्टंट ॲक्ट्स लाईक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अँड शेड्यूल्ड ट्राईब्स अँड फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट 2006 आर केप्ट आउट ऑफ इट. हे 2 महत्त्वाचे ॲक्ट आहे जे NGTच्या क्षेत्राबाहेर ठेवलेले आहे. कोणते? एक आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, जो तुम्ही 100% लक्षात ठेवा, आणि जो ST अँड फॉरेस्ट ड्वेलर्स 2006 वाला ॲक्ट आहे तो तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी चालेल. ठीक आहे, हे दोन्ही NGTच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आहे. कोणता सगळ्यात महत्त्वाचा आहे जो NGTच्या बाहेर आहे? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. आता लायबिलिटी टू पे रिलीफ अँड कॉम्पन्सेशन इन सर्टन केसेस अगेन्स्ट अपील अगेन्स्ट द NGT लाईज विथ द सुप्रीम कोर्ट. मग आता तुम्हाला NGTच्या जे आदेश आहेत त्याच्याविरुद्ध पण जर अपील करायचे असेल तर ती तुम्ही करू शकता सुप्रीम कोर्टमध्ये विदिन 90 days. ठीक आहे, म्हणजे जी तुम्हाला मी मगाशी केस सांगितली की आर्ट ऑफ लिव्हिंगवरती जी केस झाली होती आणि त्यांना फाईन भरायला लावला होता, तर
तर त्यांनी सुप्रीम कोर्टात परत अपील केलं होतं की आम्ही इथे पॉल्युशन केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मग तशी जी वेळ येते तर ती 90 दिवसांच्या आत सुप्रीम कोर्टकडे अपील करावं लागतं. ठीक आहे. तर हे झालं ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन. आता आपण याच्या संदर्भात काही क्वेश्चन्स बघणार आहे.